झालोय आपण मंदिरात. इथं आहे आपला नंदी. त्या दिव्या काय बोलते कानात काय माहित. तर हे आला गणेश इकडून पळत. काय बोलली काय माहित. नंदीच्या कानात बोलल्यानंतर मग महादेवाच्या कानात बोलल्यासारखं असतं. काय बोलते आता मला काय माहित. सांगायचं नसतं पण काय बोलते ती. तर इथं आहे गणपती बाप्पा. हर हर महादेव. कसं आहे आपलं मस्तपैकी है ना, छान. तर चला आज आपल्या घरापासून काही जवळ आहे. आपल्या घरी येत नाही तर जवळ तर आहे. आपल्या घरी दिसतंय का. जवळ आपलं घर दिसतंय. एवढं जवळ आहे. दिसतं घराच्या गणेश गेला पळत. तर चला तिकडे काय आहे. नंदी तिकडे असतो का. पिंडीवर जे पाणी जे फिरेल असेल चला आपल्या घरापासून लय जवळ आहे. ही म्हणली का तू झाड. हे काय मग काटाड्याचं इकडे निघतो. चप्पल वाढीचं चप्पल राहते तिथंच. मलाच ओळखू नाही ते झाड कशाचं. हा तसंच दिसतंय. हो 3 पान आहे ती ना बहुतेक ती दिसतंय. पिंडपाशी पण हा ठेवलेलं आहे. बेलाचंच पान वेल ओके तर कडक कडक. इथं पण तसंच होतं. दररोज इथं कोण येऊन पाणी घालतं. बेलीचंच पान आहे ते. ठेवलं काय याचा घरी. तर सगळं ठेवून ती पूजा बिजा करून झाल्यावर दिव्याच्या लक्षात आलं इथं पान आहे ती. अगं मलाच माहित नव्हती वेलीच आहे का. बेलीचंच पान आहे. त्याला 3 पान आहे ती ना. तर दिव्या गेली मंदिरात पान ठेवायला. ठेवलं का. कृष्ण कमळ पांढरी फुलं. कृष्ण कमळ कुठे दिसलं तुला. फक्त ते हाय. तर चला. आपण घरी येणार. मंदिर मीठ लाव मंदिर. तर चला चाललो आपण घरी. आपलं घर काही तर जवळच आहे. इथल्या इथे लगेच गाडीवर आलते. गाडीवर येते. आपल्याला मीठ आपलं जवळ मंदिर आहे त्यामुळे आपण गाडीवर येतो. काटाड्याचं झाड लावले. कसलं दिसतंय. चला करंजाचं झाड आहे. करंजा नाही एवढंच उघडतंय. तुला बघायचंय का. नाही बघायचं का. तिकडे नको उलगड एवढं सगळं. भास्कर ग भास्कर. हो लागलं मलाच. हाय का. असं मुदाम केलं की असं असतं असं लागत. लाव नीट कडी. झाडं ही लावलेली आहे ती. शेरड ही जाते ती आतमध्ये. हाय झाडं ही लावलेली आहे ती. शेळ आतमध्ये जाते. चला घरी. आपलं घर इथनं दिसतंय जवळच आहे. लय लांब नाही काय.